कंस हा देवकीला सोडून देत असतो, तिच्या सासरी पोहोचवून देत असतो, तेव्हा आकाशामध्ये अचानक वीज कडकडते. रथ चालू असताना आकाशात अचानक वीज कडकडते आणि ही वीज कंसाला म्हणते, हे कंसा, ज्या बहिणीला तू तिच्या सासरी पोहोचून देत आहे त्याच देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे, तुझा संहार करणार आहे. आणि हे ऐकताच कंस देवकी आणि वासुदेव यांना तुरुंगवासात टाकतो. देवकीचा 8वा पुत्र माझा वध करणार आहे, मी देवकी आणि वासुदेव यांना तुरुंगवासातच ठेवणार आहे, तर देवकीचा पुत्र कसा माझा वध करणार. त्यांच्याकडे जातो, हात जोराचा त्यांना मारतो आणि त्यांना तुरुंगवासात बसून कोंडून ठेवतो. गोकुळात जात असताना त्यांना एक नदी लागते आणि त्या नदीमध्ये खूप सारे पाणी असते. श्रीकृष्ण आपल्या पायाचा आकाशाला लावतो आणि पाणी थांबून जातं. जेव्हा यशोदा मैया ही झोपलेली असते तेव्हा तिच्या जवळ एक सुंदर अशा कन्येने जन्म घेतलेला असतो आणि ती कन्या म्हणजे साक्षात आदिशक्ती असते. वासुदेव त्यांच्या जवळचं बाळ म्हणजे श्रीकृष्ण यांना यशोदेच्या बाजूने ठेवतात आणि त्यांच्या जवळ आदिशक्ती ही परत आपल्या टोपलीमध्ये घेतात आणि तिथून निघून परत कारावासामध्ये जाऊन बसतात. झोप गा देवकी. यशोदा मैयाला जाग आलेली आहे, तिथं बाजूने ठेवा आणि झोपून राहा. यशोदा मैयाला जाग आलेली आहे. त्यांच्या जवळ बाळ बघून त्या खूप खुश होतात आणि त्या बाळाला कुरवाळतात, त्यांना मांडीवर घेतात आणि मायेने कुरवाळतात. तिथेच नंदराजा यांची एंट्री होते. सगमग सगमग रात सजली, पावसाच्या सरीतून आली बिजली. यशोदा आणि नंदराजा हे खूप असं प्रेम देतात आणि मायेने कुरवाडतात. बालवयात आलेले असताना तिथे अनेक गवळणी येतात. गवळणी श्रीकृष्णांभोवती वेळा घालतात. कुरवाडत आहेत गवळणी. वेळा घातलेला आहे. लय मोठा टाका ना मॅडम. बाळकृष्ण दया दुधाची करीतो चोरी, नटखट माझा बालमुलाने गवळण्याची करी मस्करी, डुगरी राजाचा ना खट्याळ माझा कान्हा, खट्याळ माझा कान्हा. तेव्हा यशोदा मैया श्रीकृष्णांना सोडून देण्यासाठी येत आहेत आणि इकडे त्याला श्रीकृष्ण हे निघालेले आहेत मथुरेला. श्रीकृष्ण हे जाण्यासाठी आतुर झालेले आहेत. त्यांना मामाला भेटण्याची खूप खूप खूप
आतुरता कंसाकडे पोहोचलेले आहेत. कंस राजा आपल्या सिंहासनावर बसलेले असताना श्रीकृष्ण त्यांच्या समोर जाऊन उभे राहिलेत आणि त्यांना नमस्कार केला. त्यांच्यासोबत ते बोलत आहे आणि बोलता बोलता त्यांच्या दोघांमध्ये खूप असा द्वंद्व युद्ध होणार आहे. आणि श्रीकृष्णाचा विजय झालेला आहे. परस्मै नारायणाय समर्पयामि चितं केशवं रामनारायणं दामोदरं वासुदेवं हरि धीरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. राधा त्यांच्याकडे आलेली आहे. राधेसोबत रासलीला खेळत असतानाच इतर गौडणीही त्यांच्या भोवती जमलेल्या आहेत आणि त्यांची रासलीला चालू झालेली आहे. बाजू